श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। देवांचे चिंतन करावे, जीवनामुचे पावन व्हावे। पुलकित भावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम गाव लोखा, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक या गावामध्ये शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। हा आपला शिदोरी सत्संग उत्तरावस्थेकडे जात आहे आणि आज अक्षय तृतीया आहे आणि म्हणून अक्षय तृतीयाची लढत आपल्याला घ्यायचीच आहे। पण हा जो आपला शिदोरी सत्संग आहे या मुहूर्तात आलेला आहे आणि म्हणून पुढे चालून आपल्या या शिदोरी सत्संगाचा कधी अक्षय म्हणजे क्षय होणार नाही। म्हणून पुढील काही वर्षांचा दंडवत लोढा गावकरी मंडळी घालणार आहे की हा शिदोरी सत्संग आपल्या गावात वर्षाला एकदा व्हायलाच पाहिजे। आणि म्हणून काल एक जणांनी एक पंक्तीचा वेढा घेतलेला आहे, ते आमचे श्रीमान अरुण निकम त्यांनी घेतलेला आहे। कारण कोणतीही गोष्ट करायची तर ती क्षय होते, आपलं शरीर सुद्धा क्षय होऊन जात, क्षीण होऊन जात, नासून जात। पण ज्ञानरूपी शिदोरी कधी क्षय होत नाही, ती जीवाला सुद्धा अमर करते, मोक्षाला नेते। ती अक्षय तृतीया आज आहे। काही नसलं तरी आपला शिदोरी सत्संग दरवर्षी झालाच पाहिजे, असा हा वेळा आपण या अक्षय तृतीया निमित्त उचलत आहोत। आणि अक्षय तृतीया ज्यांनी केल्या देवाजवळ, ज्यांनी केली आणि ज्यांना करायला काही नव्हतं त्यांनी कशी केली हे आपल्याला या लढीत समजणार आहे। आणि म्हणून तुमच्याजवळ काही करायला नसलं तरीही आपला सत्संग होणारच, कारण अक्षय तृतीयाची लढत तशी आहे आणि अक्षय तृतीयाचा मुहूर्तही तसाच आहे। अक्षय म्हणजे नाही क्षय होत ज्याचा, त्याला म्हणतात अक्षय तृतीया। मग काही लोक काही करतात तर आपले लोक इष्ट करतात, परमेश्वराचं करतात, परमेश्वराचं आव्हान करतात।
जो गेलाय त्याचा नाही करत. परमेश्वराचं करतात आणि परमेश्वराला देतात. आणि म्हणून हा सत्संग करत असताना तुम्ही परमेश्वराचं जे चिंतन करतात ना, ते तुमच्या हृदयात बसतं, ते कधी क्षय होत नाही. ते तुम्हाला आभार करतं. योग्यता कधी कमी होत नाही, ती वाढत जाते. मोक्षरूपी वाटचालीवर लागणारी योग्यता या सत्संगाशिवाय प्राप्तच होत नाही. म्हणून तर हा सत्संग इतका महत्वाचा आहे. बाकी तुम्ही कुठेही जा, कोणत्याही शिबिरात जा, कशातही जा, तुमच्या स्वार्थरूपी गप्पा किंवा स्वार्थरूपी तिथं काही असेल, पण इथे तसं काही नाहीये. इथं जीवाचं भलं होण्यासाठी आहे. जीवाला मोक्ष कशा प्रकारे होईल ते या सत्संगात सांगितलं जातं. आणि देव भलं करून घेतात, त्याला फक्त आपलं दुःख पाहिजे. आणि तोही जर तुमच्याकडे नसेल तर काय होईल मित्रांनो? फक्त घरच्यासाठी जर तुमचं दुःख असेल, नातासाठी, नातीसाठी, मुलासाठी, मुलीसाठी, घरासाठी, शेजाऱ्यासाठी, गाडीसाठी, याच्यासाठी जर दुःख असेल तर तुम्हाला परमार्थिक योग्यता कशी लाभणार आहे? परमेश्वर मला कसा होईल, परमेश्वराची भक्ती मला कशी घडेल, परमेश्वराचं भजन आणि पूजन मला कसे घडेल, याचं दुःख आपल्याला पाहिजे. जर समजा आपला एखादा अवसर चुकला, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टायमाचे 3 अवसर आहेत, तसे तर 12 अवसर आहेत. साधूचा एखादा अवसर चुकला तर साधू दुःख करतो की रात्री मी पोथीला नव्हतो. अरे अरे, देवाची कथा, देवाची लीळा मला ऐकायला नाही भेटली, असं दुःख करतो. आपण जर नसलो तर आपण विचारत बी नाही रात्री काय झालं. पण दामिनी सासू सुनेची भांडण मालिका असते, माहिती तुम्हाला. आणि एखाद दिवशी तुम्ही गेले पडतो, सुनबाई सासूला विचारते, सासूबाई सुनबाईला विचारते, आज काय झालं दामिनी? तिचा झटकाच असतो, पण ती म्हणते, मग ती आपल्याकडून बोलते. दामिनी सासूबाईची लय सेवा करत होती, तू तर काहीच नाही. आता हिनं भाग बघितलेलाच नसतो ना. हे चालतं आपलं. आणि म्हणून आपण जर नसलो तर आपण दुःख केलं पाहिजे की माझा अवसर चुकला. क्रिकेट चालू असतं, माहितीये तुम्हाला? जे बघतात त्यांना जास्त माहितीये, तुम्ही नसाल बघत, कारण तुम्ही सत्संगाला गेले. पण जे बघते ना, तिचा पती शेतातून घरी येतो. सांगतो तुम्हाला त्यांना कसं दुःख होतं ते बघतानी, ते नसतानी. तसं आपल्या देवाविषयी, देवाच्या सत्संगाविषयी का होत नाही हेच कळत नाही. आणि मग त्याची पत्नी घरी आपली टीव्ही लावलेली असते, ती काही शेतात जात नाही. तिचा पती शेतातून आला, मग तो हातपाय धुतो आणि सांगतो चहा करणार. बरोबर, ठीक आहे, आणलं का? चालले ना, ते चालू ना, थोडं ध्यान ठेवा. हो जा, गेली बघ. गॅस पेटवला तरी लक्ष इकडंच, गॅसवर ठेवलं. चहा मग आता उकळा आल्यावर थांबावं लागलं ना, फुकावं लागलं थोडं, एक जाईल उतू. मग आता ते
उकळलं मग गाळला मग तितक्यात पुढे बघतो वर तिकडं. तरी काही लोक हुशार तिथून दिसली पाहिजे अशी लावतात टीव्ही. खरं की नाही? काही हुशार लोकांनी लावलेले आहेत. माली चहा दिला किती धाव झाल्या सांगतो तुला. एखादी धाव शेतात काढ ना कापूसाचा किती धाव झाल्या. असा प्रकार आहे मित्रांनो जीवाचा. जितका आधार ठेवलं का तितका आधार राहतो. देवाची कथा वगैरे लीळा स्मृती वगैरे काही नाही आठवणार. याच्या किती धावा झाल्या आणि किती राहिल्या किती वर चालू आहे सुरू काही काही नाही का आपल्याच्या. याच्यात टाइमपास करतो आपण. देवाच्या चिंतनासाठी वेळ देत नाही. म्हणून असं चिंतन करा की आपला क्षय कधीच होणार नाही. आपण सहजगत्या देवाजवळ गेलो पाहिजे. क्षय म्हणजे झिरझिर होऊन तडपून तडपून आपण नाही मेलो पाहिजे. देवाचा फक्त तडपून तडपून मरतच नाही. देवाने स्पष्ट सांगितलं समान वायोसी लिंग देहाचे उत्क्रमणा. माझा भक्त जो आहे ना त्याला मी लोण्यातून केस काढावा असं या शरीरातून काढत असतो. तो माझा भक्त आहे. तुम्हाला मरतानी दुःख होणार नाही मेल्यावर होणार नाही. तुम्ही फक्त देवाची भक्ती करा मित्रांनो. टीव्हीची करू नका. म्हणून सांगितलं तुम्हाला प्रापंचिक गोष्टी 2-3 अशा कथा आहेत काही लोकांच्या. म्हणून काही पती हुशार आहेत तिथूनच बघ. आता तर लई मोठा निघाला. सांगितलं मी तुम्हाला. त्यांनी क्षय होऊन जाईल मित्रांनो. आपला आयुष्य बर्बाद होऊन जाईल. आपण अमर झालो पाहिजे. ही विद्या शिका. हे प्राप्त करा. पुन्हा पुन्हा या सुखरूप दुःखाच्या चक्रामध्ये आपण अडकलो नाही पाहिजे. आणि म्हणून अक्षय तृतीयाची कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे. जे आपली योग्यता पुण्य गुण क्षय होणार नाही याची सुरुवात केली पाहिजे. आपण त्या रस्त्यावर चाललो पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जे सगळे इथं आहात ना अक्षय तृतीयाच्या या मुहूर्ताला सुद्धा त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा ऐकत आहात. तुमच्या अंतःकरणात जे देवाविषयी जे साठलंय ना ते कधी क्षय होणार नाही. कारण अक्षय तृतीया असून सुद्धा तुम्ही इथं आहात. आणि म्हणून तर देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया भक्तगणांनी कशा साजऱ्या केल्या कशी साजरी केली त्याच तुम्हाला बघायला भेटणार आहे. जे नाही आहेत त्यांना नाही भेटणार. मग एखाद्या हुशार असेल तर तो त्या पत्नीसारखा विचारल किती धावा झाल्या होत्या. म्हणजे बाबांनी रात्री काय सांगितलं तिकडं इकडं घ्या. एखादा धावाच विचारला काही घेणं नाही. म्हणून ती कथा ऐकला. चरित्र करणे लहा माईचा उदक स्वीकारे अक्षय तृतीया चरितार्थ करणे. लहा माईचा उदक स्वीकारलं तिचं पाणी स्वीकारलं. पाण्याचा संकल्प सोडला देवाला पाणीही दिलं.
अक्षय तृतीया तुमची साजरी होते. खूप मोठा आवाढावा स्वयंपाक करायची गरज नाहीये. नुसतं पाणी. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयोजित. हे अर्जुना, जर तू मला तुझ्या प्रेमापोटी भावापोटी एक पत्ताही जर मला आवडीपूर्वक अर्पण करशील ना, तर मी ते प्रेमपूर्वक स्वीकारतो. पाणी दिल्यावर तर मग काही पाहायचंच काम नाही. तसं लहान माईसानं पाणी दिलं देवाला, पाणी अर्पण केलं. तुम्ही तरी भाग्यवाने, आज पुरणपोळीची पंगत दिली देवाला, साधूंना. भाग्यवान लोक आहेत, त्यांना साधूला अन्नदान घडलं. भाग्यवानच म्हणावं लागेल. ती बिचारी भाग्यवान नाही, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तिनं पाणी दिलं देवाला. भाग्य नसून सुद्धा देवाने भाग्य तिला प्रगट करून दिलं. पाणी टाका आमच्या हातावर, तुमच्या अक्षय तृतीया आम्ही चरितार्थ करू. काही नसताना सुद्धा देव देतो, देवता देत नाही. काय तुमचा अर्जकत्व असल्याशिवाय देवता तुम्हाला देऊ शकत नाही. तुमच्या कपाळावर म्हणजे तुमच्या नशिबात जे लिखाण आहे, जे कर्मात आहे, तेच तुम्हाला भेटतं. तुम्हाला वाटतं आम्ही प्राप्त केलं, नाही, ते तुमच्या कर्मात होतं म्हणून तुम्हाला भेटलं. पण इथं तसं नाहीये. तुमच्या कर्मात जर नसलं आणि देवाला जर तुम्ही मागितलं, तर देव तुम्हाला ग्रहणा करून देऊ शकतात. देव ग्रहणा सुद्धा करतात जीवासाठी. त्याला ग्रहणादान म्हटलेलं आहे, लीळादान म्हटलेलं आहे, कैवल्यदान म्हटलेलं आहे, संबंधदान म्हटलेलं आहे. असे 4 प्रकारे देव दान देत असतात. आणि दान आपल्याला कैवल्याचं पाहिजे, मोक्षाचं पाहिजे. ते दान प्राप्त करण्यासाठी अर्ध झिरझिर झालेलं, क्षय झालेलं शरीर देवाला अर्पण करावं लागतं. अनुसरल्याचा देव क्षय झालेलं शरीर सुद्धा जीव देवाला अर्पण करत नाही, पण अक्षय तृतीयाला मात्र चांगलं चांगलं अर्पण करायचा प्रयत्न करतो. आणि अक्षय तृतीया माहिती तुम्हाला जास्त कोणाला करतात? देवाला करतात. अक्षय झालेले गेलेले त्यांना करतात. तुम्हाला आता याच्यावर सांगायची गरज नाही. जिवंत आहेत त्यांना कोणी बघा ना. अशी गत जीवाची आहे ना. गेल्यावर बापरे, काय पुरणपोळी, काय त्याच्यावर तुपाचा, एक शुभकर एक पदार्थ. आणि इथं बसले, चुलीकडे बघायला लागले. सुनबाईनं आज चांगलं केलंय. वाढीनच घरात घेऊन गेली, वाहिलींनी गेली म्हणजे आम्ही जेवण करून या ना म्हणे मामजी तुम्ही. आत्याबाईनं स्वयंपाक केला. पाहिलं किती अवघड आहे. मग बसा म्हणे टीव्ही जवळ. हा प्रकार मित्रांनो. म्हणून हाय ना तोरक या 2 हाताने देवाला काहीतरी द्या. आणि काहीच देऊन नाही झालं ना, हे डोकं देऊन टाका. हे देह तुझला पिले आपुले कैचे. एवढं नाही झालं ना तर पान फुल तरी वाहा, पाणी तरी वाहा. जाऊ द्या, काय माहित तुम्ही देणार की नाही. क्षय झाल्यावर सुद्धा शरीर कुणी देत नाही, की नाही.
अखतृतीयेचा दिवशी लखुबाईची गोसावे अंते विनविले. अक्षय तृतीयाच्या दिवशी लखुबाईसानं विनंती केली, महाराज जीजी जीजी मी गोसाव्यांच्या टाळी अक्षय तृतीया करीन. महाराज मी आपल्या ठिकाणी अक्षय तृतीया करणार आहे. गोसावे अक्षय तृतीया करावं लागते म्हणजे काही विशेष करावं लागतंय का? नाही. पुरणपोळी केली, रस केला की अक्षय तृतीया संपन्न झाली. खरे पण आहे. परंतु अजून त्याच्यात एक भेद आहे. ती घरी केली घरीच खाल्ली तर चांगली गोष्ट आहे, पण तिथं नेऊन काही लोक खाऊ घालतात जे बिचारे आपल्यात नाही, त्यांनाही भूक लागते. जेव्हा मागत होते तेव्हा नव्हते ते. कमाल. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. आपला आपण बघा. पण आपण एवढं बघा की आहेत तोपर्यंत तुमच्या आईवडिला इतकं खाऊ घाला, मरताना तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे, माझ्या लेकाने माझ्या सुनाने मला खूप चांगलं सांभाळलं. एवढंच करा. गोसावे विनंती स्वीकारली. देवाने विनंती स्वीकारली. लखुबाईसा म्हटली, मला अक्षय तृतीया करायच्यात महाराज आपल्या जवळ. म्हणती हे उपहार निफजविला. मग तिनं उपहार फजविला. जसा उपहार आपण दाखवतो ना देवाला, पंचावताराचा वेगवेगळे पदार्थ आपण देवाला अर्पण करत असतो, तसा लखुबाईसानं उपहार केला देवासाठी. महाराज मी आपल्यासाठी अक्षय तृतीया करणार आहे आणि आपल्याला पंचावताराचा उपहार देणार आहे. विनंती केली, दंडवत घातला देवाला तिनं लखुबाईसानं. गोसाव्यांची मार्दने पूजा झाली. षोडशोपचारी पूजा आहे मित्रांनो. केलं तितकं कमी आहे. तिनं दंडवत तर दिला भोजनाचा, पण आंघोळीचाही दिला. मर्दना मादने दिले, उठणं लावलं, देवाला नाहू घातलं, स्नान घातलं, चंदन लावलं आणि मग देवाला भोजन देते. 16 प्रकारे पूजा केल्या जाते. त्यातले काही भाग आपण करत असतो, पूर्ण आपल्याकडनं होत नाही. केले तर खूप चांगलं आहे. आरोग्य झाली. आरोग्य झाली. वान घागरी विडा पोपळ आईचे ओळखविले. वाण घागरी, वाण देण्याची एक पद्धत असते, जसं आपण संक्रांतीला देतो. मग एक पोफळ त्यावर ठेवलं आणि एक घागर देवाला अर्पण केली. आपण नाही का, आत्याबाईची ओवाळणी असते, तुम्हाला लवकर कळतं, कारण तुमच्यात ते रोज असतो. नवरदेव तिथे जवळ आला की आत्याबाई घागर घेऊन ती उभाच असतात ओवाळायला. आहे ना असंच? तशी एक घागर देवाला दान देऊन दिली. माहिती देखील आणि लहानबाईसा आश्रमातच होती. लखुबाईसा तर खूप मस्त पंगत करते म्हणे, आणि देवाला वस्तू पण दान करते. लहानबाईसा बिचारी गरीब होती. तिला वाटलं आज सण मोठा आहे, मीही करायला पाहिजे ना देवाजवळ काहीतरी. तिला दुःख झालं. तिला वाटायला लागलं की देवाला आपणही अक्षय तृतीया करायला पाहिजे, पण पैसे करून आणणार, बाजार करून आणणार, घागर करून आणणार, देवाला अर्पण कुठून करणार, वस्तू करून देणार, पुरणपोळी कशाची करणार.
दुःख करायला लागलेला हा मायसा मग दुःख करू लागली. दुःख करत आहे. हे रखुमाईचे सदैव हे लखुबाईच आहे ना सदैव. काय चांगलं दैवा भाग्याच हिनं भाग्य जोडलेलं आहे लखुबाईचा ना. किती भाग्यवान बाई आहे. देवाच्या ठिकाणी तिनं अक्षय तृतीया केल्या. पण मी सांगितलं ना ज्यांची आज पंगत होती त्यांचं भाग्य की त्यांना साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान घडलं. नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणीच कुठे जेवायलाही जात नाही. कारण का बरं? चोरून चोरून लोक काहीही करतात. म्हणून मी आधीच म्हणलं भाऊ व्यवस्थित असेल तर दंडवत नाही तर मग नाही. आणि बाबा आपण पहिल्यापासून आनंद भक्ती आहे बस दुसरं काहीच नाही. म्हणलं मग ठीक आहे कराय ना. असा प्रकार आहे. म्हणून ते भाग्यवान लोक आहेत त्यांना अन्नदान घडलं. आणि दुःख करत आहे की अक्षय तृतीया आज आहेत आणि मला देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया करायच्या आहेत पण माझ्याजवळ करण्यासाठी काहीच नाहीये. कशी करू मी? की लखुबाईचा भाग्याची आहे दैवाची आहे. ही गोसाव्यांच्या ठाई अक्षय तृतीया केली. या लखुबाईसानं देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया केल्या. आम्ही निर्दैव आहोत. आम्ही भाग्य नाही जोडलं. आम्ही द्रव्य नाही जोडलं. पैसा नाही जोडला. जेव्हा होता तेव्हा नाही दिला नाही केलं. म्हणून आम्ही आता निर्दैव झालो. निर्निश्चय श्री नाही दैव आमचं पुन्हा असं साधू संतांसोबत येणार देवासोबत येणार का असून सुद्धा काही लोक करत नाही. म्हणून निर्दैव होऊन जातो माणूस. पाहिलं असून सुद्धा गुरु आईनं चणे दिले. सुदामाकडे म्हणे मिळून खाबर का सगळे. सरपंच जमा करायला चालले. पाऊस पडला थंडी वाजायला लागली. वरचे काळ्या मोडायला लागले सगळे आणि सगळे वर गेले. पोरं पोरं श्रीकृष्ण भगवान ही वर गेले. सुदामाही वर गेला. चणे छोट एवढे एवढे छोटे. सुदामाला वाटलं आपण एवढे मोठे चणे एवढेच कोणाच्या वाट्याला येतील. पाहिलं ना आपणच दाबून टाकणार खाऊन टाकणार. कोणाला मिळ लागतो म्हणे. सगळे थंडीनं पावसाने जिकड्या तिकड्या झाडावर बसलेले. भूका लागल्यात सगळ्यांना. देवाला कुठे भूक लागते हो. पण भूका लागल्या दुसऱ्या मित्रांना वगैरे वगैरे सुदामा पेंड्या वगैरे वगैरे. सुदामाने सांगितलंच नाही की गुरु आईनं माझ्याकडे चणे दिले. बिलकुल एवढे एवढे चित्त माझ्या ताळात बसणार नाही. दाबणं सुरू केलं. दाडाखाली हळून दाबतोय पण वातावरण थंड झालं. पाऊस शांत झाला. कुटकुट वाजायला लागलं. आणि हरभरा असा असतो दाढी खाली गेला कटकन वाजतो. हे ना अनुभव झाला. श्रीकृष्ण महाराज म्हणले काही गुरु आईनं दिलं नाही खरं शिदोरी. आता शिदोरी चालू आहे. नाही नाही म्हणे काय ह्याची शिदोरी आली. सरपण लवकर घेऊन या म्हणे गुरु आई. मग स्वयंपाक करून खाऊ घाली. संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये एकत्रित शिकायला होते माहिती. सुदामा पुन्हा तोंडात टाकतो. कुडू कुडू चालू झालं वाजणं. आला म्हणे गुरु आईनं काहीच दिलं नाही. नाही कुडकुड काहीतरी वाजू राहिलं म्हणे खाल्ल्यासारखं. नाही नाही म्हणे कोण म्हणतोय. थंडी वाजायला लागली म्हणे मला. दात दातावर पडायला लागली माझी. श्रीकृष्ण भगवंताला चालवायचा प्रयत्न सुदामाने केला. केला ना.
असून स्वतः खात होता, पण देवाला देत नव्हता. देवाला तर गरजही नव्हती रे, पण गुरु आईनं सगळ्यासाठी दिलेलं होतं, पण तू तरी दे ना. देवाने मागितलं म्हणे थंडी वाजायला लागली, दात कडकडायला लागले म्हणे माझे, म्हणून तुम्हाला कसं वाटतं? देवाने नाही रे, बर ठीक आहे. पुन्हा तेच झालं म्हणे सुदामा, गुरु आईनं तुझ्या उपरण्यात काही बांधून दिले की बघ बरं. नाही नाही म्हणे, तू काय मागायला लागला भाऊ? काही दिलं नाही काही नाही, थोडीशीच राहिले म्हणे, आता एकदा दाबलेलं मग वाजणार नाही म्हणे काही. जीवित का कलाकार आहे मित्रांनो. देवाने समर्थवादाने त्या ठिकाणी सुदामाची छिने हातात घेतली. सुदामा चोरून खातोस, देवाने मागितलं देत नाहीस. चुकलं महाराज माझं, मला वाटलं एवढे एवढे चेने कोणाचं पोट भरून मग भरलं बा झालं. गुरु आईनं सगळ्यांना दिले होते ना, चांगल्याने केलं ते, आणि म्हणून किती फेडावं लागलं. म्हणून आहे ना आपल्याकडे, आले आपल्या घरी साधू संत, करा त्यांच्यासोबत काहीतरी. पुन्हा आपण कधी येणार, कधी भेटणार, योग येईल का नाही हा भरोसाही नाही. शेवटी सुदामाने तिथून पुढे इतका नियम पाळला, इतका नियम पाळला, कधी चूक होऊ दिली नाही. आणि महाराज मी उपाशी राहणार, पण तुमचा हिस्सा मात्र आधी तुम्हाला देणार. गाडग्यामध्ये एकच दाना होता, तो काढला ना, अर्धा मोडला ना, अर्धा पत्नीला दिला ना, अर्धा पत्रवाडीच्या एका पानावर घेतला, पळसाच्या देवाला अर्पण केला. पत्नी म्हणते, या अर्ध्या दाण्याने तुमचा श्रीकृष्ण भगवान तृप्त होणार आहे काय? माझा भाव जर असेल तर तृप्त होऊन जाईल. अर्पण केला, संकल्प सोडला, तिन्ही लोक जेवले. भाव महत्वाचा आहे मित्रांनो. इतकस दिलं तर किती दिलं? मुदलात सुदाम नगरी, खूप मोठी कथा आहे. कधी योगाला तर सांगू, आज अक्षय तृतीया म्हणून सांगत आहे मी तुम्हाला अन्नदानाचं महत्व. आमच्याजवळ काहीच नाही, आम्हीही केलं असतं असं लहामाईचा दुःख करत आहे. कारण लखुबाईचा देवाची पूजा करत आहे, देवाला हार घालत आहे, देवाला सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित देत आहे, पदार्थ केले व्यवस्थित. लहामाईचा बघत आहे, लहामाईचा दुःख करत आहे. आम्ही निर्दयी आहोत, आम्हाला नाही भेटलं. स्वतःला हिरवत आहे. मग जर माझ्याकडे असताना मी नक्की केलं असतं. आमचं भाग्यच नाही की आमच्याकडे आम्हालाच खायला नाही. निर्दैव आहोत. असं दुःख करत होती लहामाईचा. देवाने बघितलं, अरे दुःख करत आहे लहामाईचा, काही नाही तिच्याकडे, पण देव तर आहे ना तिच्याकडे. मित्रांनो, मनाने देव प्राप्त केला जातो, पण मनाने काहीही विचार केला जातो. कोणाही सोबत आणि केव्हाही कसाही हा विचार मन करत असतो. म्हणून तुम्हाला मी गढूळ पाण्याचा दृष्टांत दिला. गढूळ झालेलं पाणी जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत गंदगी खाली जाऊन बसत नाही.
तोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही. मनाला स्वच्छ करण्यासाठी सत्संग खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून लहान माणसानं बघितलं त्या आश्रमामध्ये की लखुबाईचा देवाची पूजा करत आहे, अन्नदान करत आहे. माझं पापी असे नाही घेतलं, दुःख करायला लागली, रडायला लागली. देवानी बघितलं लहामाई सकाळी, लहामाईसा काही दुःख करत असा. हो देवा, मलाही वाटलं की आपली पूजा करावी, हार घालावा, तुम्हाला भोजन द्यावं. तेवढं दैव नाही जोडलं महाराज, तेवढं धन नाही माझ्याकडे, माफ करा मला. आणि म्हणितले काय म्हंटल? बाई येता अक्षय तृतीया केली. लखुबाईचं ना आमच्या ठिकाणी अक्षय तृतीया केल्या, तुम्ही नाही करत. आता तर जास्त दुःख झालं. डोळ्यात टचकन पाणी आलं, यांनी पंगत दिली, तुम्ही नाही दिली का? असं म्हणल्यानंतर माणसाला वाईट वाटत. करुणा म्हणे बाबा, आपलं काय खेळ ना. एक कैसाला देवाने शिदोरी मागितली. एक कैसा आणि लखुबाईसाचं ऋण होते, एकमेकावर पैसा होता. आणि मग एक कैसा मागायला, लखुबाईसा पैसे टाक म्हणे. तुला मुगाव देणार आहे ना मी, तू आडनं महातच मागायला लागली. ते सांगू नको मला यात्रेला जायचंय, पैसे टाक नाही. आश्रमात आली, देवा देखता. देव म्हणलं देईन ना, 4-5 दिवस थांबा. ते काय माहित नाही महाराज, मला आत्ता पाहिजे, मला यात्रेला जायचंय. पण तुम्ही तर म्हटले होते ना की गव्हाव देईन, मुगाव देईन, खळ झाले की तुमच्या घरी ते आणून टाकून. तुम्ही आणणं मध्ये ते काही नाही म्हणे, आता मला आत्ताच पाहिजे. देव म्हणले आम्ही देऊ, जाऊ द्या, तिला नका मागू. कधी देणार म्हणे महाराज तुम्ही, देऊन टाका मग. आता देवाजवळ नाही, आता देवाजवळ काय नाही हो. पण देवाने तुमच्यामध्ये अवतार स्वीकारलाय ना. मनुष्याचे जीव, धर्म वगैरे सगळे स्वीकारलेत ना. लखुबाईचा देव, एकाईचा देवाचं ऐका ना. देव म्हणले नात्या, एलम भट्टाकडे जा बरं तुम्ही, धो नासू मागून आणा. त्या लखुबाईसाचे देऊन टाकू द्या, एकाईसाचे देऊन टाकू द्या, आणि लखुबाईसाला तिच्या रिणातनं वेगळं पडू द्या. लखुबाईसा आपल्या इथं भांडे घासते, झाडून घेते, आणि ही इथे येऊन तिला दटवत आहे. आम्ही देतो म्हणून तरी थांबायला तयार नाही. गेले नागदेवाच्या आंघोळ करत होते लंबट. आवाज दिला, देवाने पाठवले, 2 आसू सांगितले. बर ठीक आहे, स्नान करतो म्हणजे मला वेळ नाहीये, मला लगेच जावं लागेल. एकाईसा घाई करते, लखुबाईसाला दटवते. वाखारी ठेवलेली आहे तिथे, तिच्यातनं घेऊन जा. पिशवी भरलेली होती, आपल्या सारख्याने अर्धी पिशवीच काढून घेतली असती. मालक तिकडे आंघोळ करायला लागलेत म्हणे, है ना. म्हणून आज पाहिलं गाडी घेतली, मग किती केली बाबा, दमदर सांगतो. इतकं म्हणजे अवघड आहे जीवाचं. पण देवाने सांगितलं 2च आसू आणा, 2च आणले, 2.5 पण नाही आणले. घेऊन आले, घामावले, थकले, भूक लागली, देऊन टाकले. हे घ्या तुमचे 2 आसू. ठीक आहे. देव म्हणतात शिदोरी आहे तुमच्याकडे. शिदोरीकडे बघितलं,
नागदेवाचार्य भुकेले आहेत आणि आश्रमातही काही नव्हतं, खूप गरिबी. बघितलं ते म्हण नाही. बघितल्यानंतर देव म्हणतात ही आपली शिदोरी आहे. मागितली पण नाही दिली. हे काही सांगा, मागून सुद्धा नाही दिली. ते म्हणले ठीक आहे बाई, तुमच्याकडे पाणी भरते, नाग द्यायला पाणी भरते. गेले निघून. इतर समाजाचे लेकर आले आणि त्या शिदोरीला जाऊन खेटले. विटाळ झाला म्हणे. तशीच शिदोरी फेकून दिली. तर देवाने मागितल्यावर नाही दिली. शेवटी फेकून देता लोक, पण देवाला साधूला संताला देत नाही. आणि मग आली उपार करायला, देवाकडे पंगत करायला रुद्रपूरला. एका अवताराची खंती, एका अवतारी विसवय. गेले माहीम भट्टाकडे, मला पंगत करायचे, श्री गोविंद प्रभू महाराजांना ताट करायचे, पण ते आपल्याकडे नाही, नागदेवाचार्याकडे आहे. तिच्याकडे गेले, नागदेवाचार्याकडे गेले, पण ते आपल्याकडे नाही, महाताईसाकडे. महाताईसाकडे गेले ते आपल्याकडे नाही, ती लोकबाईसाकडे. लोकबाईसाकडे गेली, याच्याकडे गेली, त्याच्याकडे गेली. पण माहीम भट्टाची पत्नी त्यांच्याकडे गेली, तिचं आणि त्यांचं दर्शन बरं होतं. ती म्हणे असं असं का नाही, माझ्या पंगत घेत नाही म्हणे. बर मग म्हणे तू देवाचं ताट करते ना, 2-4 पुऱ्या करून आणते घरून, तू फक्त खालीवर ठेवून दे म्हणे, देवाला नाही काढलं पाहिजे. पाहिलं ना, श्री गोविंद प्रभू महाराजांना त्या 4 पुऱ्या तिनं त्या ताटात ठेवल्या. श्री गोविंद प्रभू महाराजांनी ते ताट उघडलं, बघितलं आणि त्या 4 पुऱ्या काढल्या, नालीत टाकल्या. जेव्हा मागितल्या तेव्हा नाही दिल्यास, आता चालली घेऊन नालीत फेकून दिल्या. देव सुद्धा स्वीकारत नाही. आणि ते पुन्हा योग्य नाही, असा प्रकार म्हणतात. तशा लहान माणसाला देव म्हणतात, बाई आमच्याकडे अक्षय तृतीया नाही केल्या तुम्ही, लोकबाईसानं केल्या. मग तुम्ही नाही करत. महाराज माझ्याकडे काय आहे, काही नाही महाराज, माझ्याकडे गरीब तुकडी येते. काय म्हणतात देव, बाई तुमच्या मनात तर आहे ना, तोच मनोरथ वाढवा. तुमचा अक्षय तृतीया आम्ही चरितार्थ करू. तुमच्या मनात आहे ना की आम्हाला अर्पण करावं म्हणून, पण तुमच्या घरात आहे तुम्ही अर्पण करणार म्हणे आम्ही मनात अर्पण करू, असं जमल का? तिच्या घरातही नाही, दारात नाही, पण मनात आहे. आणि म्हणून देव म्हणतात, बाई तुमचा मनोरथ वाढवा, आम्ही चरितार्थ करून घेऊ. मग या इकडे, घागर घ्या, रिचून टाका, आतून बाहेरून धुवून काढा घागरीला. जा नदीमध्ये, खोल चौकट पाण्यामध्ये जा, नितळ पाण्यात जा आणि भरून आणा ती घागर. आणि ती घागर भरून आणून आम्हाला द्या. मग आम्ही तुमच्यावाली अक्षय तृतीया संपूर्ण करून टाकू, लेखी लावून घेऊ. तुम्हाला दुःख आहे ना, काय तुमचं आम्ही करून घेऊ. पण ज्याला दुःखच नाही त्याच काय करून घेणार, ज्याला मनोरथच नाही त्याच कसं घेणार देव.
त्याला कसं देणार देव? देव उदार आहे. द्यावे द्यावे ऐसे वाटे. त्याला द्यावा असं वाटतं तुम्हाला, पण तुम्हाला घ्यावासच वाटत नाही. तिकडून तिकडच कलटी हाणता तुम्ही. पोथी संपली की उघड. आता आवडते बाबाची. पोथीत काही बोलता गेलता येत नाही म्हणे, इकडं तिकडं कराय ना. सगळं संपल्यावर ताटकून येतो माणूस. तेव्हा देव नसतात मित्रांनो. पोथी संपली की देवाचा मनोधर्म निघून जातो. शास्त्र चर्चा करत असताना देव आपल्या पाठीमागे उभा असतात. ते लक्षात घ्या. हा निरूपणाचा अवसर आहे. हा चुकवू देऊ नये. हा अवसर जर तुम्ही गावाला ना तर पुन्हा ऐकायला भेटणार नाही. काय पुन्हा असं येऊन येणार नाही. तिने चुकवलं ना, असूनही केलेलं नाहीये लहान माणसानं मागच्या जन्मात. म्हणून आता अर्पण करायला काहीच नाही. असून केलं नाही. आता असून वेळ असूनही आपण सत्संगात बसत नाही. गोट्या उगाच गोट्या मारत बसणार, पण इथे येऊन नाही बसणार. पुन्हा येऊन घेणार नाही. पुन्हा शास्त्र तुमच्या कानावर पडणार नाही. इकून तिकून पडत असलं तर कोणी म्हणणार अडपण आलंय, बंद करा. है ना असं? कोणी ऐकू सुद्धा देणार नाही तुम्हाला डावलनं केल्यामुळे. हा प्रकार घडतो मित्रांनो. हो काजी. हो का महाराज? मनोनी घागरी घेऊन गंगे गेली. गेली गंगेमध्ये घागर घेऊन. आतू बाहेरी धुतली. आत बाहेर धुवून गाडी घागर. ओला पाणी आणतो बुडा कुळूनी भरली. आणि मग पाण्यामध्ये फुडकून भरली. घागर भरताना गुडगुड वाजते. आवाज माहितीये तुम्हाला. आत्ताच्या लोकांकडे भांडी घागरी नाही, म्हणून सदा भांडीचे. कळालं तुम्हाला? मग सगळे म्हणतात घरातले भांडे काही वाजत नसतात का? तुमच्या घरात वाजतच नाही का? एकमेकाला चालायचंच म्हणजे कष्ट ढकलून नेतात. नाही ढकलं तरी ढकलतात. होईल एक दिवशी. जाऊ द्या, लक्ष द्यायचं नाही बारीक गोष्टी, नाही का? सावध राहा मित्रांनो. संस्कार जागृत करा. जेव्हा योग आला ना तेव्हा करा, नाही तर पुन्हा असंच आहे भांडे. मग आणली घागर भरून. मग बायका ते वाण मागितले. बाईसाला वाण मागितला. घागरीवरी ठेवले. घागरीवर ठेवला. घागरी सुतावली. मग घागरी त्या ठिकाणी ठेवल्यानंतर कुंकुम चंदनाची बोटे लावली. कुंकुम चंदनाची बोटे लावली. त्याला वरी विडा सजवतात. वरी विडा ठेवला. वरविडा ठेवला. गोसाव्यांची ओळखली. आणि मग देवाला दिला. महाराज, या अक्षय तृतीया निमित्त मी तुम्हाला ही घागर देत आहे. मग गोसावी बाईचा करवी वाटे आणले. आणि मग बाईसाकडून देवाने मागितलं वाटे आणा. बाईची वाटे आणली. वाटे आणली. वाटे आणले. वाटे उठिले. मग चोखट धुतले. चोखट धुतलं. मग गाळूनी उदक घालून ओळखविले. आणि मग त्या वाटीमध्ये शोधून उदक टाकलं, पाणी टाकलं. गोसावी स्वीकारिले. आणि देवाने ते वाटीमधलं पाणी पिलं. पूजा झाली. आणि मग तिनं पूजा केली. आरोग्य हो. आरोग्याला फुगायची होतीच, पण हिनं पाणी सोडलं ना. संकल्प सोडतो ना आपण. पाणी दिलं देवाला. तिच्यासारखीच हिची सुद्धा अक्षय तृतीया चरितार्थ करून घेतली.
मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? बाई तुमची अक्षय तृतीया चरितार्थ तुमची येथून अक्षय तृतीया आम्ही चरितार्थ केले, संपूर्ण केले. त्या थोर सुख झाले. तिला खूप बरं वाटलं, खूप सुखी झाली की माझ्याकडे काही नसताना सुद्धा देवाने करवून घेतलं. काही नसताना मित्रांनो देव तुमच्याकडनं सगळं करून घेतो. फक्त तुमचं मन देवात पाहिजे, सकारात्मक पाहिजे, द्विधा मनस्थिती नाही पाहिजे. द्विधा मनस्थिती असली मग मात्र देव काय स्वीकारणार आहे? आपलं तन मन धनाने देवाला अर्पण केलं पाहिजे. आणि ते लहामाईसानं केलं, लखवाईसानं केलं. त्यांच्या अक्षय तृतीया चरितार्थ झाली. पण देवाला केलं, कोणालाही नाही केलं. तुम्ही कोणाला करतात हे तुम्हाला माहिती आहे ना? तुमेव माताच पिता तुमेव. आपलं माता आणि पिता कोणी? देव आहे. म्हणून आपली अक्षय तृतीया आपण कोणाला साजरी केली पाहिजे? देवाला. सगळं देवाला केलं पाहिजे, परमेश्वराला केलं पाहिजे. उटी करा, उपहार करा, साधू संतांना भोजन द्या, पंगत द्या, कोणी आश्रमात काही दान दक्षिणा द्या का नाही? हे आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो की आपल्या अक्षय तृतीया कशा प्रकारे आपण साजरी केली पाहिजे. दंडवत घातले लहामाईसाना, श्री चरणाला लागली. अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा संपलेली. अक्षय तृतीया, लहामाईचा अक्षय तृतीया चरितार्थ करणे. लहामाईचा अक्षय तृतीया चरितार्थ करून घेतल्या मित्रांनो. तस आपली अक्षय तृतीया चरितार्थ होणार. आपल्याला आता ही शिदोरी सत्संग बंद नाही करायचा, क्षय नाही होऊ द्यायचा. आणि म्हणून दरवर्षीच आपल्याला आता हा शिदोरी सत्संग करायचा. काही नसलं तरी घरची शिदोरी एकत्रित आणून 7 दिवस खायची. खरे ना? नसलं जर तुमच्या जवळ काही तर, आणि असलं तर लखवाईसा सारखं आहेच, करून राहिलं. नसलं तर लहान माणसासारखं पाणी तर आणताना, पाणी तर भरताना तिथं साधू संत आल्या सत्संगात झाडझुड तर करताना तुमच्याजवळ काहीच नाही तर उभा तर आता 7 दिवस. देव तुमच्या अक्षय तृतीया काय करून घेतील, संपन्न करतील, लेखी लावतील. असलं तर करा, नसलं तर काही नाही. पण असून नाही केल्यावर मग काय करणार? देवाला कळत नाही का? हाय म्हणतो. तुम्हाला माहितीये का मुगाच्या शेंगा वाटत असताना काय करतात? काय करतात? भुईमुगाच्या शेंगा वाटत असताना काय करत असतात? एक लेकरू ठेवत असतात. तुमच्याकडे नाही पद्धत? आमच्याकडे आहे. त्या भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या, मग एक पोता असो, 2 असो, वाटणारा एक जण असतो. ते रोजाने गिजाने वाटत नसतात किंवा रोजाने नसतात त्या पाया तोडणाऱ्या. मग ते टाकलं होतं की ती अर्ध्यातून असं एक लेकरू ठेवून देते. आणि मग तो याच्यात बघतोय शिक किती आहे, आणि त्याच्यातल्या असं करतो तिच्या वटीत टाकत असतो. जिनं तोडल्यात त्याचा मोबदला. मग याच्या लक्षातच येत नाही इकडे एक लेकरू ठेवले. त्याला वाटतंय बस झाला आता इथे. ती नंतर म्हणते ते बी राहिलंय, हे बी का? हो मग
लयचे म्हणे याचं काय जातं का मालक दुसरा वाटणार तिसरा असतो मित्रांनो खरं ना असा प्रकार आहे मालक आपला देव आपल्याला करायची इच्छा पण करू न देणारे सुद्धा काही असतात किंवा मालक आपण है ना करण्याची इच्छा नाही पण दुसऱ्याची इच्छा आणि ओढावता असं चालू आहे मित्रांनो म्हणजे ध्यानात का या दोन हातानेच केल्या जातं मित्रांनो यानंतर कधी करणार तुम्ही पण ह्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने एवढं ध्यानात घ्या की जीवनभर काही ना काहीतरी सत्संग करत राहा जेणेकरून आपल्या हृदयामध्ये काहीतरी पडेल हेच अक्षय तृतीया निमित्त एवढं सांगतो आजपर्यंत केलं नसेल तर देवाला क्षमा मागा पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी जामनाने पाप कल्पिले दे मन तुला दिले मी दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले देवाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो